मित्रांनो, मुखपृष्ठावरचा हा पेला रिकामा आहे आकाशाचा शब्द झेलण्यासाठी. मनातली साठलेली जळजळ स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो. त्या पेलात आकाश उतरतं. अशाच अनेक कलावंतांच्या अनेक आविष्कारांसाठी तुम्ही तुमच्या मनाचे गाभारे रिकामे स्वच्छ ठेवले. त्यात मलाही जागा मिळाली. पेला पुन्हा रिता झाला. हा पेला त्या आकाशाचे नित्यनूतन दान स्वीकारण्यासाठी कायम रिताच राहावा असा मला आशीर्वाद द्या. चला तर मग पुस्तकाला सुरुवात करूया. वेणुताई गेल्या आणि यशवंतरावांची जगण्याची इच्छाच नाहीशी झाली होती. यशवंतरावांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतच राहिले. कुणीही जीवाभावाचे भेटले की यशवंतरावांना भावना अनावर होत आणि आसवे ओसंडून जात. यशवंतराव नेहमीच आणि बारकाईने नवा काळ वाचत. यशवंतरावांच्या वेणुताई अशा मथळ्याचा अग्रलेख आम्ही लिहिला तेव्हा यशवंतरावांचा टेलिफोन आला. ते म्हणाले, वेणूबद्दलचा तुमचा अग्रलेख वाचला. तुम्ही फार मनापासून लिहिला आहे आणि मला मनापासून आवडला. त्यांना अधिक बोलताच आले नाही. पतीच्या निधनानंतर पत्नीचे हाय खाऊन जाणे आपल्याला माहीत आहे, पण वेणुताईंच्या निधनानंतर जगण्याची इच्छाच नाहीशी होऊन जणू काही सतीच गेलेले यशवंतरावांसारखे पती राजकारणात आम्हाला माहीत नाहीत. किडनीच्या आजाराचे निमित्त झाले इतकेच त्यांना जायचे होते आणि ते गेले. वेणुताई गेल्यानंतर आम्ही त्यांना सांत्वनाचे पत्र पाठविले नव्हते. लिहिणार तरी काय? औपचारिक लिहिणे मनाला पसंत पडत नव्हते. काही महिने गेले आणि एक दिवस जुनी आठवण एकाएकी येऊन यशवंतरावांना पत्र लिहिले. त्या पत्राचा आशय असा होता, हे पत्र सांत्वनासाठी लिहिलेले नाही. मी तुमचे सांत्वन काय करणार, पण एक आठवण आली आणि तुम्हाला कळवावी असे वाटले. नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर आम्हाला गांधी मुंबईत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी आले होते. अवंतिकाबाई गोखले यांचा अचानक फोन आला की महात्माजी काकासाहेबांना भेटण्यासाठी येत आहेत. सांत्वनपर भेट आहे ही गोष्ट उघडच होती. महात्माजी सांत्वनासाठी आले ते हसतच आले. कॉटवर काकासाहेबांच्या शेजारी बसले, पण काहीच बोलले नाहीत, कारण त्या दिवशी त्यांचे मौन होते. त्यांनी पाटीवर पेन्सिलीने लिहिले, आप तो ज्ञानी है, मैं आपको क्या कहूँ, अब तो हम दोनों एक सारिके हो गए. आपण दोघेही आता विजूर झालो आहोत. असे हे महात्माजींचे पाठीवरील वाक्य काकासाहेबांनी वाचले आणि दोघेही खळखळून हसत राहिले. माझ्या ते पक्के लक्षात राहिले, कारण काकासाहेबांना असे खळखळून हसताना मी प्रथमच आणि एकदाच बघितले. यशवंतरावजी, आपणही वेणुताईंच्या निधनाने त्या दोघांसारखेच आज झाले आहात. उणीव आहे हसत हसत आपल्या सांत्वनाला येणारा आणि खळखळून हसविणारा त्या दर्जाचा कुणी नेता उरला नाही याची. जर पंडित जवाहरलाल नेहरू असते तर असेच आपल्याला म्हणाले असते की हम दोनों एक सारखे हो गए. यानंतर रामभाऊ जोशी लिखित वेणुताईंचे चरित्र प्रसिद्ध झाले तेव्हा मी चकित झालो. त्यात काही सांत्वनपत्रेही छापली आहेत. अनेक वर्ष यशवंतरावांच्या सहवासाचा लाभ व फायदा झालेल्यांची एकापेक्षा एक कोरडी पत्रे वाचत असतानाच पाहतो तर आमचेही त्या पठडीत न बसणारे पत्र छापलेले होते. रामभाऊंना विचारले की हे पत्र कसे छापलेत. रामभाऊ म्हणाले, हे पत्र छापाच असे यशवंतरावांनी बजावून सांगितले होते. यशवंतरावांची वेणुताईबद्दल कोणती भावना होती ती एका महत्त्वाच्या घटनेच्या वेळी फार सुंदरपणे प्रगट झाली. ही हकीकत यशवंतराव ज्या वेळी सांगत त्या प्रत्येक वेळी रंगून जात. 1962 साली चिनी आक्रमणाने भारताची नामुष्की झाली आणि कृष्ण मेनन यांना संरक्षण मंत्रिपदावरून दूर करणे पंडित नेहरूंना भाग पडले. कृष्ण मेननच्या जागी यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्रिपदावर नियुक्त करण्याचे नेहरूंनी ठरविले आणि यशवंतरावांना मुंबईत टेलिफोन करून सांगितले. यशवंतरावांना ही सूचना अत्यंत अनपेक्षित होती. काही सेकंद स्तब्धतेत गेले व नेहरूंनी विचारले, तुमचा काय निर्णय आहे, जरा सल्ला घेतो आणि सांगतो. यशवंतराव चटकन बोलून गेले, कुणाचा सल्ला. नेहरूंचा चेहरा यावेळी नक्कीच लालबुंद झाला असणार. कदाचित नेहरूंना चटकन वाटले असेल की मोरारजींचा सल्ला तर नव्हे. यशवंतराव उत्तरले, माझ्या पत्नीचा, वेणुताईंचा. यशवंतरावजींच्या या उत्तराने त्या तानातही नेहरू दिलखुलास हसल्याचा आवाज फोनवर ऐकू आला. वेणुताईंचा सल्ला कोणता असणार. त्यांच्या निष्पाप मनाचा प्रथमपासून अखेरपर्यंत एकच सल्ला यशवंतरावांना असायचा, नेहमी नेहरू कुटुंबियांसमवेत राहावे, कारण चांगल्या माणसांबरोबर राहिले पाहिजे एवढेच वेणुताई सांगत. काळ पुढे जातो, वेळ तीच राहते. सोमवारचे 8 तेच, मंगळवारचे 8 तेच, बुधवारचे सगळ्या आठवड्यांचे, महिन्यांचे, वर्षांचेही. कालचाच दिवस जगणाऱ्या माणसांना मग आपण विचारावं कसं काय चाललंय. अशा माणसाचं म्हणूनच उत्तर ठरलेलं असतं. ते हसत हसत घड्याळ बघत सांगतात, काय चालायचंय,
कालच्या पानावरून पुढे चालू. झोप लागता लागता लेझर बुकाच्या पानाप्रमाणे कॅरीड फॉरवर्ड. सकाळ झाली ही ब्रॉड फॉरवर्ड. मग एकदा कोणत्या तरी पानावर सकाळी 7:30 वाजता चहा असं लिहिलं असलं की रोज ती वेळ पकडायची. तो अगदी तोंड भाजत प्यायची. आवड असेल तो ठराविक सेकंदात संपवायचा. तीच बाब जेवणाची. पहिल्या वाफेचा भात, तव्यावरची पोळी, त्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ. अशाच कोणत्या तरी मिनिटाला ती वेळ विकायची. नोकरी, प्रवास, विश्रांती, कधी मित्र, कधी सिनेमा. त्या सिनेमातही वर्षोनवर्ष कालचीच कथा पाहायची. कारण अशाच कोणत्या तरी निर्मात्याच्या लेझरमध्ये कालची कथा यशस्वी ठरलेली असते. थंड पडतं जाणारं आयुष्य असंच गार झालेल्या अन्नाप्रमाणे गरम करीत राहायचं आयुष्यभर, शेवट श्वासापर्यंत. शेवटचा श्वासच गरम, नंतर सगळं थंड. प्रेतच पुन्हा गरम करता येत नाही. स्वरांच्या निकट राहणारा कलावंत एरवीही एखाद्या स्वरा इतका कोमल असावा. त्याने मैफिलीत बेसूर आणि मैफिलीबाहेर असूर नसावं. अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. शब्द जोडण्याचा आटापिटा तेवढ्याचसाठी. आत्तापर्यंतच्या आयुष्यात एकांतवासाच्या भीतीने मी अनेक पर्णं पाहिली आणि त्याच्यावर मात करण्यासाठी अनेक माणसं जोडली. महापालिकेची 27 वर्ष नोकरी केली. ती मैफल समजूनच. लेखक, कथाकथन, दौरे, सहली, नाटकं, चित्रपटांतील लुडबुड, भावसरगम, स्वरयामिनी ह्या संगीत कार्यक्रमाचं निवेदन, ही सगळी उरसफोड माणसांसाठीच. सगळ्यात चांगल्या माणसांची एकमेकांत ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाद्यमेळ राहावा यासाठी. खूप आयुष्य उधळलं. अनेक वाद्यवृंत माझ्याभोवती निर्माण झाले. अनेक वाद्यवृंतांनी मला नेमकेपणानं वगळलंही. वाद्यवृंदांपेक्षा स्वर महत्त्वाचा. संगीतापेक्षा मी जिथं वादकांवर जास्त भाळतो तिथं सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले. त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक बासऱ्या पिंजून गेल्या. पण मैफिलीचा सूर अबाधित राहिला. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. स्वरांची जखम झालेल्या माणसाची मैफिलींची खोडही मेल्याशिवाय कशी जायची. पण आता वाद्यवृंदांत मन रमत नाही. आता एखाद्या आर्त सुराची हाक पुरेशी वाटते. त्या उत्कट स्वराची प्रतीक्षा करण्यात खूप वेळ चांगला जातो. तो सूर कसा असेल ह्याचं रूप स्पष्ट नाही. तो कोणत्या दिशेने येईल, कोणत्या वेळेला, मुलतानी, मारवा, पुरिया, यमन, जयजयवंती, मालकंस ह्यांपैकी कोणत्या रागाचं आणि वेळेचं बोट धरून येईल. तो स्वर मला पेलेल का? षडज पंचमातून गंधाराचा साक्षात्कार होईल का? उत्तर मिळणं अशक्य आहे. पण तोपर्यंत काय करायचं? हेच करायचं, मैफिलींचा शोध घेत. आणि त्यातलं मनाला भिडेल ते मित्रांनो तुमच्यासमोर ठेवायचं. खरं तर कुणी काही सांगावं ह्याची तुम्हाला गरज नाही. तरीही सगळे लेखक लिहित राहिले. वास्तविक ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम ह्यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं तरी चाललं असतं. दासबोधासारखा महान ग्रंथ करमणूक करणारा ग्रंथ नव्हे. माणसांच्या वृत्तीतही एकही छटा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअर बाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात. खरं तर दासबोधानंतर मराठी साहित्यात एकही ओळ कोणी लिहिली नसली तरी चाललं असतं. तरी इतकी पुस्तकं निघतात. कारण अहंकार, मलाही जग समजले हे सांगायचा अट्टहास. मी तरी एवढं लेखन का केलं? मनाचे श्लोक वाचून गप्प बसायला हवं होतं. मी कधीही आत्मचरित्र लिहिणार नाही. लिहिण्यासारखं खूप आहे. काही प्रसंग तरी इतके नाट्यपूर्ण आहेत की त्या प्रसंगासाठी आत्मनिवेदनपर काहीतरी लिहावं. पण तरीही आत्मचरित्र वगैरे काही खरं नाही. आत्मचरित्र का लिहिलं जात असावं? आपण किती बेस्ट आहोत आणि तमाम पब्लिकला ते शेवटपर्यंत कसं कळलं नाही हा ठाहू फोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिलं जातं. आपल्याला काय सहन करावं लागतं हे सांगण्याचाही हेतू असतोच. माझ्या हातून न कळत असंच काहीतरी लिहिलं जाईल. म्हणूनच आत्मचरित्र नाही म्हणत आहे. आपण ज्याप्रमाणे काही लोकांचे अपराध पोटात घालतो त्याप्रमाणे आपले अनेक अपराध इतर मंडळी पोटात घालत असतात. त्या इतरांनी चरित्र लिहायचं ठरवलं तर आपले 3-13 वाचतील. म्हणूनच जोपर्यंत इतर मंडळी आपापली आत्मचरित्र लिहित नाहीत तोपर्यंत मी माझं आत्मचरित्र का लिहावं? व्यवहारी माणसांत समाजात चांगलं वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथंच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो की त्याचा मनानं स्वीकार केला जातो. बाकी सगळं लादलेलं असतं. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो.
ह्या स्वरूपाचं प्रेम करणं हे प्रेमच नाही, ती स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारी किती? प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असतं, ते उद्ध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड. जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात, जे बाहेरचं जग उद्ध्वस्त झालं तरी चालेल म्हणतात ते सुखी. मान्य करा किंवा करू नका, हिटलरवर आपण जो हिटलर म्हणून प्रेम करतो त्यानं केलेला संहार पटला नाही तरी. साने गुरुजींचा अति हळवेपणा पसंत नसूनही आपण त्यांच्यावर ते साने गुरुजी म्हणूनच प्रेम करतो. त्यांनी त्यांच्या मनातलं हे जग होतं ते जपलं. साने गुरुजींनी त्यांचं भाबडं जग उद्ध्वस्त होते म्हटल्यावर मृत्यू जवळ केला. हिटलरच्या मनातलं जे पाशवी रूप होतं ते प्रत्यक्षात उतरत नाही म्हटल्यावर त्यालाही आत्महत्या करावी लागली. एक काळ असा होता की आपल्या आईवडिलांचा केंद्रबिंदू आपणच होतो. अपत्य संगोपन हा त्यांचा विसावा, छंद आणि ध्येय होतं. आपलं मूल आपल्याला दुरावेल का हा प्रश्न त्यांना कधी पडला नाही. आपल्या मुलांसाठी आज आपण वेळ देत आहोत का? मुलांपलीकडे आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत? त्यांचे आणि आपले आनंद एकच आहेत का? आईबाप म्हणून आपण त्यांचा विश्वास कमावला आहे का? तसं नसेल तर ते अस्थिर आहेत. अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही अर्थहीन श्रद्धाही व्यसनासारखीच. जित्या जागत्या माणसांशी संवाद संपला की ते तकलादू आधार शोधावे लागतात. राजकारण, संप, बंद, हिंसा, भ्रष्टाचार, संघटना, TV, व्हिडिओ, पार्ट्या, ट्रिप्स हे सगळे संवाद तोडणारे शोध. गप्पा म्हणजे संवाद नव्हे, संवादाचं नातं विचारांशी. निराशेने ग्रासलेल्या ह्या देशाला ठणठणीत विचारच सावरू शकेल. आपण आपल्या मुलांना बुद्धिनिष्ठ व्हायला शिकवाल का? विचारावर प्रेम करायला शिकवाल का? यश म्हणजे तरी काय? शिक्षणातून जे मिळत नाही ते संस्कारातून द्याल का? ग्रंथांशी मैत्री म्हणजे विचारांची आराधना. निर्भय विचार म्हणजे आत्मविश्वास. बुद्धीची उपासना हीच भक्ती. भक्तीने कृती हीच संस्कृती. रोज प्रत्येकाने स्वतःला एकच प्रश्न विचारावा, माझ्या घरात माझ्या सगळ्यांशी संवाद आहे का? मी तुझ्याकडे आता सरळ सरळ बघतोय, बाकीचेही बघतायत. तुला पुरुषांच्या नजरेची बघण्याची चीड नाही काय हवी? मी स्विमिंग ड्रेसमध्ये असताना पुरुष बघणारच. त्यांनी बघावं म्हणून मी इथं येत नाही. इट इज अ पार्ट ऑफ द गेम. पुरुष पाहणारच. स्वाभाविक गोष्टीवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करत नाहीत. फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्यांचा धर्म. जाणकारांनी रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं. माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं, दगदगीचं आणि म्हणूनच अत्यंत वरवरचं का करून घेतलं आहे? आशा, निराशा, साफल्य, वैफल्य, सुख, दुःख, मिलन, विरह हे सगळेच भाव ही माणसं कातडीवरच्या तिळासारखी वागतात. कातडीवर तीळ असला काय आणि नसला काय घडतं? ही माणसं अशीच. ह्यांना सवय हवी दूध तापवण्याचा खटाटोप नको. सुगंध हवा पण रोपट्याची मशागत करण्याची खटपट नको. मुलं हवीत पण संगोपनाची यातायात नको. गती हवी प्रगती नको. प्रसिद्धी हवी सिद्धी नको. ही माणसं आयुष्य काढतात, जगत नाही. चालणारा माणूस फक्त पायाखाली किडा मुंगींची हत्या होत नाही ना हे बघतो. धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावतो. अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो त्यामागे अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच. पण कदाचित निरुत्तर होऊ नये याची दहशत असते. ह्याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य. त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो. वंचना, आत्मवंचना म्हणतात ती यालाच. ह्यामुळे दोन माणसं घायाळ होतात. दडपशाहीमुळे बोलू न शकणारा आणि खुद्द दडपशाही करणारा सुद्धा एक घायाळ झाल्याचं इतरत्र दाखवीत सुटतो, दुसरा दाखवत नाही. एवढाच फरक. पण त्यात गंमत अशी की जो उघडपणे दर्शवत नाही तो कायम आतल्या आत धास्तावलेला असतो. ज्या कार्यात, चळवळीत प्रत्येक माणसाला निश्चित स्वरूपाचं काम करावं लागतं ती चळवळ सगळ्यांना नकोशी असते. शरीर हे एकच साम्राज्य असं आहे आणि इतकं महाकाय आहे की त्याला एक राजधानी पुरत नाही. आवेग आणि विवेक ह्या दोन राजधान्यांचा इथे अंमल चालतो. एकमेकांचं अस्तित्व आणि महत्त्व दोघी जाणतात. एकमेकींचं एकमेकींवर अतिक्रमणही होत. त्यावेळी संपूर्ण साम्राज्य जिचं प्राबल्य जास्त तिच्या स्वाधीन केलं जातं. राज्याचं होणारं नुकसान नंतर दोघीही भरून काढतात.
अधिकार आणि अंमल ह्यात ज्या राजधानीची सरशी होईल त्या प्रमाणात साम्राज्याचा डोलारा टिकतो किंवा कोसळतो. विवेक ह्या मुख्यमंत्र्यांचे 5 सल्लागार: दूरदृष्टी, निश्चय, संयम, एकाग्रता आणि सातत्य. आवेगाचं राज्य अनेकांच्या हातात. एका राजधानीत काहीशी हुकुमशाही तर दुसरीत संपूर्ण लोकशाही. षडरिपूंच्या मंत्रिमंडळाबरोबरच प्रलोभनं, जाहिरात, प्रसिद्ध अपय्यापण, भ्रष्टाचार ह्या सगळ्यांचे थैमान आहे. दोन्ही राज्यांतले मंत्री एकमेकांच्या राज्यात इथेही दौरे काढतात, शिष्टमंडळ पाठवतात, पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी नसून साम्राज्य टिकावं म्हणून. इथे साम्राज्यापेक्षा दोन्ही राजधानीत स्वतःचं पद मोठं मानलं जात नाही. समाजाला घाबरावायचं ठरवलं तर कोणीही समस्या सोडवता येत नाही. स्वतःचं आयुष्य स्वतःलाच जगावं लागतं आणि समस्या सोडवल्याशिवाय जगता येत नाही. स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे असं मानलं की जगणं हीच समस्या होते. त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही. मिळवती बायको हवी होती ना, समाजाला टाळून ती नोकरी कशी करणार? जत्रेत गेलं की काही धक्के लागायचेच, माणसं हरवायचीच. घराला एकच रंग असतो, जत्रा बहुरंगी बहुडंगी असते. लहान मुलं त्यात हरवतात. म्हणून तर मोठ्या माणसांनी त्यांचा हात सोडायचा नसतो. जो हरवतो त्यांच्यातलं मूलच राहिलं आहे असं समजायचं. आपण हात घट्ट धरलेला असला म्हणजे मूल जत्रेत कितीही रमले तरी त्याला घरी आणतोच की नाही. इथे आपण उलट वागतो, वैतागून हातच सोडतो आणि लांबून ते आणखीन किती हरवतं ते पाहतो. जिथं ते मूल रमल्यासारखे वाटतं तिथे कदाचित ते भांबावलं पण असेल. तसं करायचं नाही म्हणजे हात सोडायचा नाही. त्याचप्रमाणे त्या मुलाला जत्रा, प्रदर्शनं ह्याच्यापासून लांब पण ठेवायचं नाही. 2 घटका ते जत्रेत रमलं तर 10 घटका संसारात घरकुलात टवटवीत राहतं. हे जसं संसारात नवऱ्याने लक्षात ठेवायचं असतं तसंच बायकोनेही ठेवायला हवं. संसाराचाच पॅटर्न बदलला की समस्यांचा पॅटर्नही बदलणारच. समाजातल्या किती पुरुषांना हे भान ठेवून आपल्या मिळवत्या बायकोला असं सांभाळता येतं? स्वप्न बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कुणी सांगितलं? अनेक माणसांच्या बाबतीत ते जन्माने पुरुष आहेत. एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो. अर्थ असलेला पुरुष म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत. हिरकणी योगायोगाने मिळते, ती टिकवायची असते हे ज्यांना उमगतं ते पुरुष शब्दाला अर्थाची जोड देतात. कर्तृत्व नसेल तर नसेल, प्रत्येकाकडे असतं असं नाही. पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं. द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच. क्षमाभाव, वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही. शब्द म्हणा, संवाद म्हणा, ह्यांच्यासारखा जादूगार कुणी नाही. वैरी नाही किंवा ह्यांच्यासारखा मित्र नाही. केवळ पाण्यालाच तुझा रंग कसा विचारण्यात अर्थ नाही. हा प्रश्न शब्दालाच विचारायला हवा. षडरिपूंना जे जे रंग असतील, माया, ममता, वात्सल्य ह्यांना ज्या ज्या छटा असतील त्या तुम्ही शब्दांना बहाल करा. शब्द त्यात पिटून जातील. कुणाशीही मतभेद झाले, संघर्ष झाले की शब्दांची निर्यात थांबली. प्रथम संवाद करावासा वाटतच नाही. कालांतराने ज्याचं त्याला जाणवतं की रागाची धार बोथट झाली आहे. मग काही माणसांना स्वतःचाच राग येतो. आपली शत्रुत्वाची भावना कमी होते. हाच अर्थच काय. वैरभावनेतली सहजता संपते आणि मग जाणीवेतले शत्रुत्वाची भावना जोपासली जाते. ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एकेकाळी मैत्री झाली होती ती कारणं, त्याची ती गुणवत्ता आणि सौख्यात घालवलेला भूतकाळ आमंत्रण देत राहतो. पण अहंकाराचा पहारेकरी फाटक सोडायला तयार नसतो. तुम्ही तुमची निर्भत्सना करीत राहतो. त्या कोण्या व्यक्तीकडे पुन्हा तुझं मत धावतच कसं, हा एकमेव प्रश्न अहंकार विचारित राहतो. मग अट्टहासाने वैर जोपासलं जातं. अट्टहासाने संगोपन केलेलं वैर जास्त थकवतं. संगोपनात पुनरुक्ती असते, त्या पुनरुक्तीत सहनशक्ती कसोटी असते. ह्याचा जास्तीचा थकवा असतो. पण एकदा का ते फाटक पुन्हा उघडले तर पहारेकऱ्याची शक्ती कमी होत जाते. पुनमैत्रीत शब्दांचा प्रवास सुरू झाला की अधूनमधून तो पहारेकरी गस्त घालतो. स्वतःची लाज वाटते, पण इथेही पुन्हा शब्द आणि संवाद विलक्षण जादू करतात. अहंकार, भीड, संकोच, अबोला एक वस्त्र उतरवली जातात. फाटक पुन्हा कायम उघडलं जातं. कुंपणही उरत नाही. फाटक जर कायम उघडच ठेवायचं असेल तर कुंपणाची आवश्यकताच काय? तारुण्यात कुंपणाच्या मानापानाचे खांब खोलवर गेलेले असतात.
वाढत्या वयानुसार जमीन खचू लागली की हे खांब केवळ तारांच्या आधाराने उभे राहतात. तारांवर गंज चढायला लागला की त्याही कमजोर होतात. जीवन मरणाची सरहद्द नजरेच्या टप्प्यात आली की त्याच्या अलीकडची मानवनिर्मित सगळीच कुंपणं नाहीशी व्हावीत असं वाटू लागतं. मात्र ज्यांना जीवन मरणाची सरहद्द कायम दिसत असते, तिचं भान असतं, अशी माणसं कुंपण बांधलेलं असतं तरी तिथे नो थेरोफेअरचे फलक लावित नाहीत. चला तर मग याच्यानंतरचा पार्ट आपण